आपण पाहतोय चिखलगाव संघाकडून आपण सनी धोंडे आणि त्यांच्या जोडीला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच चला आपला 12th मॅन पाठवायचा आहे चिखलगाव संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे फलंदाजाचे सनी आणि सनीच्या जोडीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला मंगेश म्हणजेच लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आणि गोलंदाजी मार्कवर विलास एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जय शिवराय स्पोर्ट्स धारांबे संघाकडून एक लेफ्ट आर्म गोलंदाज आणि लेफ्ट आर्म फलंदाज पहिल्या चेंडूवर आपले इरादे मात्र स्पष्ट केल्यात सनी धोंडे नाम तो सुनाई होगा आणि पहिल्या चेंडूवर मात्र स्वॅग से करेंगे बॉलर का स्वागत आणि त्याच प्रकारे चौकार मात्र सनी एक घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो व्यावसायिक संघ पाहिलं तर एपी बॉईज नेरूळ या संघातून व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहतो कर्णावड संघातील सर्व खेळाडू साहिल दादा भोसले त्याचबरोबर ओमकार दादा आंबवले आपल्याला आणि सुमित दादा आंबवले आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आयोजकांचा आपल्याला कॉल असेल आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल त्याचबरोबर तुषार दादा कुडले आणि समीर दादा यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर या आपलं देखील केला जाईल या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सनीच्या बॅटमधून चौकाराला त्यानंतर एक डिक्लेअरची धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली तर दोन्ही संघांचा 12th मॅन या ठिकाणी आहे त्याचं मात्र तंतोतंत लक्ष आहे विलास एक अनुभवी गोलंदाज आहे 30 सर्कलमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण किशोरचं आपल्याला पाहायला मिळालं डॉट डिलिव्हरी आली आहे 3 चेंडूंचा खेळ झाला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव संख्येवर सनी धोंडे ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला मात्र घोषांकी क्षेत्रात पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि 6 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय संघाची धावसंख्या 6 कुणाल शेठ मात्रे आपल्याला पाहायला मिळतात ओमसाई MTCचे सर्व कॅमेरामॅन आमचे आर्यन पाटील आणि आता स्लॅश म्हात्रे कंपनीमध्ये त्यांनी जॉईन केलं म्हणून आर्यन पाटील पाहिलं तर 32 शिरामधील मरडबाना 11 खिरवडेचा हा खेळाडू आज मात्र कमी वयाचा खेळाडू आणि आज कॅमेरामॅनचं उत्तम असं वर्क पाहायला मिळतंय आर्यन पाटील उर्फ म्हात्रे यांचं सन्माननीय समीर दादा पडवळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत आर्यन पाटील उर्फ आर्यन म्हात्रे कॅमेरामॅन मोरेश्वर म्हात्रे काय सुरेख असं 2 दिवसाचं कॅमेरामॅन वर्क त्यांच्याकडून पाहायला मिळालं पुन्हा एकदा पाहूया पंचांकडे अपील जरूर केली आहे आणि अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि डॉट डिलिव्हरीची होती आहे सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 6 धावा 1 चौकार जरूर आला त्यानंतर काहीसा करू शकला नाही सनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय पहा आपल्याला डगआउट मधून काहीतरी संदेश सनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चाललाय मंगेश धोंडे पाहिलं तर पोलीस दलात कार्यरत आहेत आणि मंगेश कदम गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवनाथ एक अष्टपैलू खेळाडू धारांबे गावाकडून पाहायला मिळतोय आणि जय हनुमान स्पोर्ट्स धारांबे या गावचं नेतृत्व देखील करताना पाहायला मिळतो लेफ्ट राईट आणि राईटी असं कॉम्बिनेशन सध्याच्या गाडीला मैदानात असतं त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र डोकेदुखी असते मंकाळेश्वर बॉईज आयोजित चिखलगाव आयोजित मंकाळेश्वर चषक 2025 आपण जर पाहिलं तर 2 दिवसीय ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संकेतजी धनावडे सर व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर रुपेशजी पाटील पेन पनवेल त्याचबरोबर नवी मुंबईमधील एक सुमधुर आवाज आणि मी दत्तात्रय गणपत धोंडे म्हणजेच डीडी आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करतोय 2 दिवस झालं या चषकाचं धावतं विवरण आपल्या सर्वांच्या समोर घेऊन आलोय खेळाडू त्या ठिकाणी ऑफला तैनात जरूर होता विलास तोपर्यंत एक धावेने धावसंख्या पुढे जाते मंगेशच्या बॅटमधून पहिली धाव आली या पहिल्या इनिंग मधील पहिली धाव आतापर्यंत सनीने सर्व बॉलचे चेंडू फेस केले होते आता मात्र मंगेश पहिला चेंडू खेळताना पाहायला मिळत आहेत लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पिंक सिटी आनंदाचं वातावरण म्हणजेच पिंक कलर
आणि त्याच पिंक कलर आपल्याला पाहायला मिळतो. पिंक कलरची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाची आयोजनकर्त्यांची जर्सी जर पाहिली तर पिंक सिटी, पिंक कलर शांततेचा कलर, व्हाईट कलर बरोबर पिंक कलरला देखील शांततेचा कलर म्हणून समुद्रातलं टोकशर यॉर्कर जरूर टाकला होता. सनी धावतोय पळतोय कुठेतरी. किशोर खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र बॅकअप चांगला आला विलासचा. आणि बघता बघता एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. कुणाल शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर अपडेशन. ओम साई MTC त्याचबरोबर आर्यन पाटील / म्हात्रे आपण पाहतोय कॅमेरामॅन. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळतंय. सनीला शांततेचं क्रिकेट खेळायला चालणार नाही, कारण मोठे फटके येणं गरजेचं आहे. धारांबे संघाने आता जर पाहिलं तर या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर एक चेंडू 6 धावा असताना देखील मॅच मात्र चेस केली होती. त्यामुळे कुठेतरी 30 ते 35 धावा धावसंख्येवर लावणं गरजेचं आहे. आता मात्र फक्त 9 चेंडू 9 धावा म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने सध्याच्या घडीला फलंदाजी चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये सनी एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि मंगेश ही ग्राउंड जर पाहिलं तर लेफ्टीसाठी पोषक असं ग्राउंड आहे. हेलिकॉप्टर जरूर उडवलंय आणि हा चेंडू जातोय कावकॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषे पार चौकार. 13 धावा धावसंख्येवर सनीच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. विकेट मात्र संपादन केली आहे. सनी सारख्या मोठ्या फलंदाजाचा विकेट संपादन केलाय जड पावलाने. सनी मात्र परत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, म्हणजे येणारे 7 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 7 चेंडूमध्ये किती धावा करतील मंकाळेश्वर बॉईज संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. नवीन फलंदाज आपण पाहतोय कृष्णा धोंडे. कृष्णा धोंडे एक अनुभवी फलंदाज आपण पाहतोय. जर्सी नंबर 14 आपल्या चिरंजीवाचं नाव जर्सीवर पाहायला मिळतंय मयंक. कृष्णा धोंडे जर्सी नंबर 14 आपण कॅमेरामध्ये पाहू शकता. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघाचा कर्णधार देखील आहे कृष्णा धोंडे. कॅमेरामॅन पहा आर्यन पाटील, आर्यन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू सरळ खेळलाय, एलिव्हेशन कुठेतरी बसलाय, खेळाडू धावतोय पळतोय. 1 2 टप्पा घे चेंडू जातोय काव कॉर्नरला दन 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 करत सीमारेषे पार चौकार. मितील धावा 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. कृष्णा आला काय, कृष्णाने पाहिलं काय आणि कृष्णाने चौकार मारला काय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. पाहिलं तर 11 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट 9 त्याने संपादन केले. चला थोडीशी घाई करा अशोक, विलास दादा थोडीशी घाई करा, कारण आज आपल्याला संपूर्ण सामने कव्हर करायचे. सेमीफायनल फायनल देखील आपल्याला उजेडीची संपवायची आहे. 2 षटकांची का होईना पण मिनिमम आपल्याला खेळायची आहे फायनल. पण त्यासाठी आपण स्पीडअप घ्या. यस जय शिवराय 4M कामतडी संघ आपण तयार राहायचं आहे. चला थोडीशी घाई करा, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सुभाष नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी फलंदाज मंगेश स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 2 खेळाडू धावतात, चेस करतात, त्यांना भेदून चिरून चेंडू जातोय आर पार परार सीमारेषे पार. मंगेशच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. चौकारानंतर संघाची धावसंख्या वाढून जाते ती म्हणजे 21 धावा.
21 धावा म्हटलं ना आता गणपतीला लागतात 21 मोदक, 21 दुर्वा आणि 21 आकडा म्हणलं शुभ आकडा समजला जातो आणि त्याच 21 धावा धावसंख्येवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. आणि मंकाळेश्वर बॉईज या चिखलगाव या संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावसंख्येवर आता सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावसंख्येवर आपल्याला आतापर्यंत पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून जाणारा पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. व्हाईट बॉल. व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड आपल्याला पाहायला मिळालाय. व्हाईट नंतर पुन्हा एकदा 23 धावा धावसंख्येवर. कुणाल शेठ मात्र पहा पडले गावात त्यांची मॅच चालू आहे आणि ती मॅच देखील पाहतात आणि स्कोर देखील अपडेट करताना पाहायला मिळतात. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम आपलं पाहायला मिळत आहे. कुणाल शेठ म्हात्रे त्याचबरोबर अक्षय शेठ म्हात्रे 81-82 मुतूरचे डायट पॅन. याच दरम्यान एक ठोकशर यॉर्कर पाहायला मिळाला. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची पुरेपूर साथ मात्र लाभली नाही. 2 धावा तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता मंगेश धावतोय आणि 3 धावा बघता बघता पूर्ण आणि 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 26 धावा धावसंख्येवर. अजून देखील पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये येणाऱ्या मोठे प्रहार करावे लागतील. कृष्णा धोंडे यांना मोठे प्रहार करावे लागतील. संघाला जर सुस्थितीमध्ये न्यायचं आहे तर मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज सुभाष. सुरेख अशी गोलंदाजी डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये एखादा दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि मोठा फटका येईल का यावर चर्चा करावी लागेल. गोलंदाज चतुर चालाक आहे. यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल आणि व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 आकडा. 27 या धावसंख्येवर अजून देखील 3 चेंडूंचा खेळ पूर्वार्धामध्ये शिल्लक आहे. टॉप एज आणि गोशांकी क्षेत्रात डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. कृष्णाच्या बॅटमधून एक चौकार आलाय. मंगेशने काहीतरी चर्चा केली असेल मात्र 2 चेंडू शिल्लक आहे. मंगेशने चर्चा केली असेल एक चेंडू मला खेळायला दे, माझी बॅट लागली आहे, 2 चौकार माझ्या बॅटमधून आलेत. हाफ ट्रॅक करता होता, टायमिंग प्रॉपर करता आलेला नाही. खेळाडू त्या ठिकाणी किशोर तैनात आहेत. मात्र चितेची चपळाई हरणाची गती पाहायला मिळाली आणि बघता बघता 2 धावा पूर्ण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 30 या आकड्यावर. तिसऱ्याला 2 आला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार. रनआउटच्या स्वरूपात कृष्णाला मात्र परतावं लागतंय. स्फूर्ती दाखवावी लागेल मैदानाच्या आत. जर जिंकायचं ना तर स्फूर्ती दाखवावी लागेल आणि मंगेशने शेवटचा चेंडू खेळतोय. मंगेश मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका मारायचा जरूर होता मात्र गोशांकी क्षेत्रात 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते लास्ट बॉल काय आला 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचा विजयी लक्ष असेल. अशोक दादा 12व्या खेळाडूचं लक्ष आहे. 31 धावा झाल्यात, 32 धावांचं लक्ष असेल. चला लगेचच सनी आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण आयोजक आहात त्याचं भान ठेवा. लगेचच आपण क्षेत्ररक्षण मात्र सजवून घ्यायचं आहे. यस आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. तिथे पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धाची आपण पाहायचं आहे काय घडतंय. सनी आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते आहे. संपूर्ण पिंक
जर्सी परिधान करून आर्यन पाटील आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. आजचे आयोजक मैदानाच्या दिशेने जाताना भोर क्रिकेट असोसिएशनचे आपण शिस्त पाहू शकता. लाईनअप करून आर्यन म्हात्रे आपण दाखवायचं आहे. संपूर्ण टीम पिंक टीम मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. आर्यन पाटील कॅमेरामॅन वर्क क्लीन अँड क्लिअर कॅमेरामॅन वर्क पाहायला मिळते. ओम साई MTCच्या माध्यमातून कुणाल शेठ म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे, मुतूरचे डाय हॅट फॅन 8182 त्यांचा मुतूरचा नंबर आणि गाडी नंबर देखील 8182 या नावाने ते फेमस अक्षय शेठ म्हात्रे आणि कुणाल शेठ म्हात्रे हे दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओम साई MTCच्या माध्यमातून 2 दिवस हा चषक कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. छोटे मियाँ बडे मियाँ, आज जर पाहिलं तर पाटणला बडे मियाँ आणि इथे छोटे मियाँ असं पाहायला मिळत आहे. हेच चला लगेचच बॅट्समन पाठवा. धारांबे संघ आपण बॅट्समन पाठवा. शेवटचा पुकार असेल. पॅडअप होऊन मैदानात यायचं. पंचांच्या नजरेत जर आलं आपण मैदानात पॅडअप होत आहे तर पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. पंचांची कटाक्ष घारीची नजर असते त्यामुळे सर्व खेळाडू पॅडअप होऊनच मैदानाचा ताबा घ्यायचा असतो याची दक्षता घ्या. आणि चला लगेचच पंच आपण देखील आपण ताबा घ्या लगेच. चला क्षेत्ररक्षण लागलं. नवनाथ थोडासा धावत जा मित्रा. विजय मैदानात पोहोचलाय. 18 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष. आजचे आयोजन टीम पाहिलं तर हे चषक पार पाडण्यासाठी जवळजवळ 1 ते दीड ते 2 महिने अथक प्रयत्न करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव MCC मंकाळेश्वर बॉईज क्रिकेट क्लब चिखलगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांच्या अपोजिटला आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब धारांबे आपण त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय. पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊयात आणि उत्तरार्धामध्ये करायचे आहेत. 18 चेंडू 32 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर सनी धोंडे. स्ट्रायकिंग एंडला नवनाथ, नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू ज्या प्रकारे स्वॅग से करेंगे सबका स्वागत, ज्या प्रकारे सनीने स्वागत केलं होतं गोलंदाजाचं त्याच प्रकारे सनीचं स्वागत देखील केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय आणि 4 धावाने आपलं खातं मात्र खोललंय. नवनाथ एक अष्टपैलू खेळाडू आहे. धारांबे संघाची धुरा सांभाळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय विजय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. असं पंच आताचा निर्णय कळवा. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. थोड्याशा फरकाने चला जरासा स्पीडअप घ्या. आपण आयोजक आहात याचं भान ठेवा. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आपण आयोजक आहात याचं भान ठेवा आणि लगेच स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती करतो आपण स्पीडअप ठेवायचं आहे. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आपण स्पीडअप ठेवायचं आहे. बत्तीस धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर सुरेख असा कमबॅक केलाय.
पंचांनी वन बाउन्सची ताकीद दिली आहे, 1 फॉर दी ओव्हर अशी ताकीद देखील दिली आहे. चला स्पीडअप ठेवायचा, मॅचला मात्र स्पीडअप ठेवायचा, हलती जुलती मॅच ठेवायची आहे. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आपल्याला विनंती करतो, आपण आयोजक आहात, मॅच मात्र हलती जुलती ठेवायची आहे. उलक्या पुन्हा एकदा हलक्यात टोलवला 30 सर्कलमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे 6 या आकड्यावर. चार चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. 2 खेळाडू येत आहेत, कॉलिंग द्या, कॉलिंग द्या. कॉलिंग केलं असं तर नक्कीच कॅच झाली असती आणि मोठा मासा गळायला लागला असता. रनआउटची संधी पहा, मोठा मासा गळायला गेला असता. एक शॉट म्हणजे आताची एकच धाव. वा बाई वा, पंचांची का घारीची नजर आपल्याला पाहायला मिळते. रोशन कोळी सर आणि त्यांची संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत आणि कालच्या दिवसामध्ये देखील ही टीम आपल्याला पाहायला मिळाली होती. आज देखील पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, पुन्हा एकदा कॉलिंग घेऊन कॅच होईल का? आणि यस, आता मात्र हात उंचावलाय. खेळाडू नाव आहे ओमकार मोहिते. सुरेख असा झेल पाहायला मिळतोय, सुरेख झेल. आता मात्र हात उंचावलाय, मी आहे, काळजी करू नका, माझ्या हातातून कॅच सुटणार नाही असं मात्र दर्शवलं त्याने. आणि पहिल्या षटकानंतर 7 धावा. चला मंकाळेश्वर बॉईज आपण लगेच स्पीडअप करायचा विलास दादा, कारण पाहिलं तर आपण आयोजक आहात याचं भान ठेवा आणि वेळेचा अभाव, सगळ्यांनाच वेळ सारखी असते. येस, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, आपल्याला विनंती करतो. आपण आयोजक आहात कृष्णदादा, वेळ जास्त प्रमाणात घेऊ नका, कारण क्षेत्ररक्षण लावण्याचा आपण वेळ घेताल तर जास्त वेळ होईल. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 25 धावा. 12-25चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर विलास किशोर, नवीन फलंदाज, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. वा बाई वा, सुरेखाचा फटका मात्र खेळाडू हाताला चटका देऊन सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा डाय जरूर मारली होती. तोपर्यंत बघता बघता गुड रनिंग बिटवीन द विकेट. किशोर आणि याच्यामध्ये पाहायला मिळते, नवनाथ यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि 2 धावा. दोन धावा मात्र अर्जित केल्यात. सुरेख अशी गोलंदाजी विलासी पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून काय हवं नको सर्व खेळाडूंना आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ असेल. विलास अगदी 2 दिवस झालं तंतोतंत पाहतोय आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर तोच विलास आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवीचा भरणा असलेला हा गोलंदाज विलास आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10, म्हणजेच 22 धाव्यांची अजून देखील गरज. कॅचची संधी आहे, आता मात्र संधीचं सोनं होईल का? 2 खेळाडू तैनात आणि आता मात्र कोणतीही चुकी करणार नाही. जर्सी नंबर 24 सचिन दिघे कोणतीही चुकी करणार नाही. खास आज जर पाहिलं तर अनेक खेळाडू हा चषक खेळण्यासाठी गावावरून 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आल्यात आणि नक्कीच मंगेश कदम साहेबांचा तालमीतला हा पट्ट्या म्हणजेच कॅच सुटणं मुश्किल नाही तर नामुमकिन आहे. हाताला जसं काय गम लावून येतात का? चला अशोक जराशी घाई करा. विकास थोडीशी घाई कर मित्रा. एक अनुभवी फलंदाज आहे. ओपनिंगला येतो विकास, मात्र आज कुठेतरी स्वतःसाठी जागा बनवलेली आहे, पाठीमागे ठेवलाय त्याला विकासला आणि विकासला आता अनुभवाचा कस लावावा लागेल. विजयासाठी धावांसाठी धावाधाव करावी लागेल. कसं होतंय, आपण एक धाव आली आहे. चला बोरगाव संघ आपण तयार राहायचंय आणि सोमेश्वरवाडी संघ आपण तयार राहायचं. यानंतर आपला सामना असेल सोमेश्वरवाडी विरुद्ध बोरगाव
असा हा यानंतरचा सामना असेल. सोमेश्वरवाडी विरुद्ध बोरगाव. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर 32 शिराळामधील एक नामवंत संघ मानेवाडी संघाला पराभूत करून सोमेश्वरवाडी हा संघ वरती गेला. त्यानंतर कुसाईवाडी संघाला 32 शिराळामधीलच कुसाईवाडी या संघाला परास्त करून देखील हा संघ वरती जाणारा संघ ठरतोय सोमेश्वरवाडी संघ. आणि त्यांच्या अपोजिटला आपण पाहतोय तो म्हणजेच कालच्या दिवसामध्ये ज्याने अक्षरशः आकार मचवला होता तेच बोरगाव संघ आपण पाहतोय. JHKM बोरगाव संघ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच या 3 धावानंतर 14 या आकड्यावर. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. विकास जर पाहिलं तर सुरेख असा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे त्या क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. कॅचरचा कॉल आहेत 1 2 3 आणि विलास मात्र कोणतीही चुकी करणार नाही, कारण विलासला देखील माहिती आहे की ही महत्त्वाची विकेट आहे आणि ही विकेट घेणं म्हणजे महत्त्वाची आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण पांगवायचं. पंच ताकीद द्यायचे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत. आमचे कुणाल सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 18 धावा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. समीकरण 6 चेंडू 18चं समीकरण, 6 18चं हे समीकरण. चला कृष्ण आपण आयोजक आहात, थोडीशी घाई करा आणि सोमेश्वरवाडी आणि त्याचबरोबर बोरगाव आपला कर्णधार पाठवा. टॉसडी बोरगाव संघ, JHKM बोरगाव आणि सोमेश्वरवाडी संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जोडले जातील किरण सर, तिथे जोडले जातील. किरण सर जायचंय, टॉस करून घ्यायचा आहे. किरण धोंडे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 3 आकाश आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 18 धावा डिफेंड करण्यासाठी आकाश. चला स्पीडअप करा. पंच थोडासा स्पीडअप ठेवायला सांगा. 6-18 ची गरज आहे. मागील मॅच मध्ये 18 चेंडू 18 धावा केल्या होत्या. आता मात्र 6 चेंडू 18 ची गरज आहे. 6 मध्ये 18 ची गरज. 3 मोठे फटके मारावे लागतील विजयासाठी नवनाथला. मात्र आकाश फिरकीचा जादूगार नन्ना मुन्ना खेळाला अंडर 25 चा हा खेळाडू आकाश. नवनाथचा पहिला उचलला. मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन फसलाय. 1-2 खेळाडू उलटा कॅच घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्नांना अपयश नाही आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आदित्य आलाय. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या. आता मात्र 5 चेंडू 16 ची गरज. 5-16चं समीकरण. जोपर्यंत नवनाथ आहे तोपर्यंत धारांबे संघाच्या आशा पल्लवीत आहेत. पण मात्र गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर अंडर 25 चा खेळाडू आकाश धोंडे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील जरूर केले, मात्र पंचांनी अपील फेटाळली. कुठेतरी शफल झाला होता, 3ऱ्या स्टंपावर बाहेर आला होता, त्यामुळे मात्र कुठेतरी वाईट फेटाळली अपील. आता मात्र समीकरण 4 चेंडू 16 ची गरज, म्हणजे याचा प्रत्येक चेंडूवर चौकार येणं गरजेचं आहे. 2 षटकार 1 चौकार हे देखील चालेल. 3-4 चौकार हे देखील चालेल. आकाशचा पुढचा चेंडू मात्र या कॅच होईल का? मात्र नवनाथ आहे. मी अजून हारलो नाही, कारण मी अजून मनातून हार मानली तर रनात कशी हार मानू असं सांगून देतोय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धारांबे संघाचा तारणहार, धारांबे संघाचा कर्णधार नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेचच आपण टीम मीटिंग घ्यायची नाही, प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका. आपण आयोजक आहात याचं भान ठेवा आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावा. पंच आपण देखील वारंवार ताकीद द्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला की प्रत्येक चेंडूवर मात्र आपण टीम मीटिंग करू नका. आपण आयोजक आहात. 3 चेंडू 10 ची गरज, 3 10 ची गरज, 2 षटकारांची गरज, 1 डॉट लिगल डिलिव्हरी मॅच मध्ये कमबॅक करून देईल मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव संघाला. एखादा चौकार षटकार मॅच मध्ये कमबॅक करून देईल. चौकार येईल का षटकार येईल खेळाडू तैनात जरूर आहे, मात्र त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार परार सीमारेषे पार. चौकार चौकार चौकार. आता मात्र एखादी लिगल डिलिव्हरी मॅच मध्ये कमबॅक करून देईल मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव या संघाला. अनुभवाचा भरणा असलेला हा गोलंदाज आहे आकाश. अंडर 25 चा खेळाडू जरूर आहे, मात्र आजच्या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करायची हे त्याला उत्तम माहिती आहे. 1 चेंडू लिगल डिलिव्हरी मॅच मध्ये कमबॅक करून देईल. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज, 2-6 ची गरज, 1 चौकार 1 दुक्का 1 षटकार मॅच मध्ये काही होऊ शकतं. 1 डॉट डिलिव्हरी मॅच बनवून देईल मंकाळेश्वर बॉयज चिखलगाव संघाला. काय घडेल काय बिघडेल, चला चालू करायचंय.
एक चेंडू दोन चेंडू 6ची गरज असताना कॅच घेतले की मॅच घेतलेच मित्रा. स्वतःवर नाराज असेल नवनाथ. आता मात्र एक चेंडू 6 धावांची गरज. मागच्या मॅचची पुनरावृत्ती होईल का? मात्र यावेळी मागच्या मॅचची पुनरावृत्ती करणारा खेळाडू मात्र तो खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने गेलाय. किशोर मात्र डगआउटच्या दिशेने गेलाय. मागच्या मॅच मध्ये 6ची गरज असताना किशोरने षटकार मारून मॅच जिंकवली होती. आता किशोर सारखंच डगआउट मधून सेट होऊन प्रदीपला षटकार मारावा लागेल हा मॅच जर जिंकायची आहे तर. सर्व खेळाडू पाहिलं तर धाकधुक 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 आपल्याला पाहायला मिळते. धगधग 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 आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल मग काळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाची. चला सोमेश्वरवाडी आणि बोरगाव संघ आपला कर्णधार पाठवा. सोमेश्वरवाडी आणि बोरगाव संघ आपण आपले कर्णधार या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत, कारण या पुढील सामना आपला असेल बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ टॉप 3 मध्ये जाणारा कोणता असेल. एक चेंडू 6ची गरज असताना अशा तऱ्हेने सुरेख असा सामना मात्र जिंकला आहे तो म्हणजेच मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाने मात्र हा सामना जिंकलाय. वेल डन